आणि आता महाराष्ट्र टॉप 50च्या माध्यमातून महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान अपडेट घेऊयात। जिरणाने धोकादायक इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेमध्ये अल्पसंख्याक सदस्यांचा विरोध, बहुमताने घेतलेल्या कायदेशीर निर्णयावर मात करू शकत नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा। राज्यासह मुंबईतील विविध भागात फेरीवाल्यांकडून अतिक्रमण, महाराष्ट्र बांगलादेशी मुक्त आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर लोकशाहीचं अभियान। देशात परत या नाही तर सुनावणी घेणार नाही, फरार उद्योगपती विजय मल्ल्याला उच्च न्यायालयाचा दणका, पुढची सुनावणी आता 18 फेब्रुवारीला। उष्ण वाऱ्याच्या प्रभावामुळे पारा चढणार, पुढील 3 दिवस ठाणे आणि मुंबईकरांसाठी त्रासदायक, पारा 36 ते 37 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता। राज्यातील 900 बोगस दिव्यांग संस्थांची नोंदणी रद्द, गेल्या 13 वर्षात नियमबाह्य काम करणाऱ्या संस्थांची नोंदणी रद्द, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तकर मुंडे यांची कामगिरी। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा प्रमाणपत्र युनेस्कोकडून, मंत्री आशिष शेलार यांना प्रमाणपत्र, तर युनेस्को मुख्यालयामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला त्यांनी केलं अभिवादन। कोल्हापूर मुंबई मार्गावर मार्च पासून सकाळ संध्याकाळी विमानसेवा सुरू होणार। एसटीच्या प्रवासातही डिजिटल तिकीट प्रणाली, सवलत धारकांसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य। इंडिगोचा मोठा निर्णय, दिल्ली बंगळुरूची विमानसेवा तुर्तास स्थगित, नाशिककरांना फटका, तांत्रिक कारण दिलं असलं तरी पायलटच्या कामाचं पुनर्नियोजन करण्यासाठी सेवेत कपात केल्याची माहिती। मेमध्ये धावणार मोनोरेल, चेंबूर येथे मेट्रो आणि मोनोरेलची जोडणी, मेट्रो 2B मार्गिकेतील चेंबूर स्थानक आणि मोनोरेल एकाच वेळी सेवेत। विजयदुर्ग मुंबई प्रवास आता केवळ 4.5 तासांमध्ये, सिंधुदुर्ग जिल्हा जलवाहतुकीनं मुंबईकरांशी जोडणार। तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता, शौचालयाला संचालय म्हणता, न्यायमूर्ती घुगे यांनी पालिकेच्या वकिलांना सुनावलं, उच्च न्यायालयानं पालिकेला सुनावले खडेबोल। कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण होऊन मृत्यू, सफाई कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत द्या, उच्च न्यायालयाचे आदेश। हिंदी महासागराचं पाणी होतं गोड, शास्त्रज्ञांनी दिला हवामान बदलाचा मोठा इशारा। सांगलीतील कृष्णाकाठी समुद्री पाहुण्यांचं दर्शन, अमणापूरच्या कोडार परिसरात सागरी बगळ्यांचं आगमन, पक्षी अभ्यासकांमध्ये चर्चेचा विषय। वर्ध्यामध्ये फिटनेस प्रमाणपत्राचं नूतनीकरण केलं नसल्यानं बजावल्या नोटिसा, उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं 121 रुग्णवाहिका धारकांना नोटीस, केवळ 80 रुग्णवाहिकांचं योग्यता प्रमाणपत्र वैध। नांदेडमध्ये शेतकऱ्यावर हल्ला करणाऱ्या अस्वलाला वन विभागानं केलं जेरबंद, तर शेतकऱ्याचा मृत्यू, तर अस्वलाच्या हल्ल्यात 6 जण झाले होते जखमी। शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना वेग, थकीत कर्ज रकमेची माहिती भरण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत। लातूरमध्ये 1000 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत हेल्मेटचं वाटप, विद्यार्थ्यांना देण्यात आलं, वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्यासंदर्भात शपथ, तर शिवसेनेचा अनोखा उपक्रम। मुंबई नाशिक महामार्गावरील कोंडी मार्चमध्ये सुटणार, माजिवडा ते वडपे रस्त्याचं रुंदीकरण अंतिम टप्प्यात, एकनाथ शिंदे यांची माहिती। पुढील 2 दिवस पुण्यामध्ये उकाडा कायम, सकाळी आणि रात्री काहीसा गारवा। बीडमध्ये पोलीस भरती दरम्यान उमेदवाराचा मृत्यू, उमेदवाराच्या मृत्यूनंतर मैदानी चाचणी होणार नाही, सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत चाचणी होणार नाही। मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी केडीएमटी आक्रमक, तर टिटवाळ्यामधील GR पाटील शाळेचं कार्यालय महानगरपालिकेनं केलं सील, मालमत्ता कराची थकबाकी भरा आणि कारवाई टाळा, कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाचं आवाहन। बनावट कागदपत्रांच्या आधारे विकली झेडपीची शाळा, लासलगावच्या विंचूर येथील धक्कादायक प्रकार, शाळा वाचवण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर, नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखून धरला, शाळा विकणाऱ्यावर कठोर कारवाईची विद्यार्थ्यांची मागणी। सिंधुदुर्गातील देवगड या ठिकाणी आंबा बागायतदारांचा व्यापारी मेळावा, 18 फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक भवन जामसांडे या ठिकाणी सकाळी 10 वाजता मेळाव्याचं आयोजन।
पालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये व्यसनमुक्ती केंद्र उभारणार, मुलांसाठी व्यसनमुक्ती आणि समुपदेशन केंद्र उभारा. पालकमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश. सध्या 2च रुग्णालयामध्ये केंद्र कार्यरत आहेत. अहिल्यानगरमध्ये अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई. अंगणवाडी आहाराच्या 150 गोण्यांचा साठा गोदामात सापडला. आहाराचा साठा शासनाचा की काळा बाजार? प्रशासनानं नमुने पाठवले तपासणीसाठी. नाशिकमध्ये परप्रांतीय शिक्षकाला मनसैनिकांकडनं चोप. मराठीला गावठी भाषा म्हणणाऱ्या परप्रांतीयाला चोप. मारहाण करणं. मनसे पदाधिकाऱ्यांना भोवलं. मनसेच्या 5 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. मुंबईच्या कुर्ला स्टेशनवर थरार. लोकलमधून उतरताना वृद्ध महिलेचा गेला तोल. कर्तव्यावरती असलेल्या टीसीनं मृत्यूच्या दारातून वृद्ध महिलेला काढलं बाहेर. अंगावरती काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मंत्रालयात मोठी कारवाई. मंत्री नरहरी झिरवळांच्या अन्न औषध प्रशासन विभागामध्ये एसीबीची कारवाई. लाच घेताना लिपिक राजेंद्र ढेरंगीला अटक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीच्या दौऱ्यावर. इकॉनॉमिक टाइम्सच्या परिषदेसाठी राहणार उपस्थित. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बोलावली निर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांची बैठक. सकाळी 10 वाजता सर्किट हाऊस या ठिकाणी बैठकीचं नियोजन. शरद पवारांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता. पवार यांच्यावर उपचारानंतर हॉस्पिटलचा निर्णय, तर शरद पवारांना विश्रांतीचा डॉक्टरांचा सल्ला. पक्षाच्या आमदारांसोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चर्चा करणार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसोबत सुनेत्रा पवारांचं 1 to 1. अधिवेशनाच्या काळात बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती. शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीची 17 फेब्रुवारीला बैठक. बैठकीला पक्षातील सर्व नेते राहणार उपस्थित. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चेची शक्यता. आज 12 वाजता महापालिकेत रितू तावडे घेणार पहिली बैठक. बांगलादेशी फेरीवाल्यांच्या संदर्भात पहिली बैठक. दुपारी 3 वाजता होणार गटनेत्यांची बैठक. नगरसेवकांनी घातलेल्या गोंधळासंदर्भात देखील चर्चा होणार. मुंबई जिल्हा नियोजन समितीमधील कामं लाडक्या बहिणींना द्या. भाजप आमदार चित्रा वाघ यांची मागणी. बेरोजगार संस्था, मजूर संस्था आणि कंत्राटदारांच्या प्रमाणे महिला संस्थांना कामांमध्ये प्राधान्य द्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागणी. उपमहापौर संजय धाडी ऍक्शन मोडमध्ये, तर पदभार स्वीकारताच लागले कामाला. विविध प्रभागांमध्ये केली पाहणी. नियोजनबद्ध पद्धतीनं काम करणार. उपमहापौर संजय घाडी यांचं आश्वासन. खानला महापौरपदी बसवण्याचं स्वप्नभंग, म्हणूनच दिला का परभणीला हिरवा रंग? चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका. चंद्रपूरमध्ये महापौर पदग्रहण समारंभामध्ये भाजपमध्ये गटबाजी उफाळली. जोरगेवारांना निमंत्रण नसल्यानं समर्थक नगरसेवकांचा बहिष्कार. जोरगेवारांना बोलावलं होतं, पक्षावर टीका करण्याची काहींना सवयच. भाजपचे नेते मुनगंटीवार यांचं वक्तव्य. काँग्रेसचे गणेश देशमुख परभणीचे उपमहापौर. राष्ट्रवादीच्या नाजमा अब्दुल रहीम यांचा पराभव. राष्ट्रवादीचे अक्षय देशमुख मात्र तटस्थ राहिले. गणेश देशमुख यांना 37 मतं, तर राष्ट्रवादीच्या नाजिमा अब्दुल रहीम यांना 27 मतं. झोपडपट्टी मुक्त मुंबई करायची आहे. खड्ड्यांचा त्रास नागरिकांना होता कामा नये. उपमुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश. बांगलादेशींना मुंबई बाहेर काढलं जाईल. उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. नवी मुंबई पालिकेमध्ये भ्रष्टाचाराची ओरड. भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी श्वेतपत्रिका काढणार. वनमंत्री गणेश नाईक यांचा पुनरुच्चार. दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करणार. वनमंत्री गणेश नाईकांचा इशारा. राजेंद्र जंजाळ यांच्या समर्थकांकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी. भविष्यातील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असे बॅनर. पालकमंत्री संजय शिरसाटांनी उपमहापौरांना मुख्यमंत्री व्हावे असा मारला होता टोमणा. संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळांचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर. मी पालकमंत्री बनू शकतो. राजेंद्र जंजाळांनी संजय शिरसाट यांना डिवचलं. परभणी महापौरपदी मुस्लिम उमेदवाराची निवड. भाजप नेत्यांच्या टीकेला संजय जाधवांचं प्रत्युत्तर. भाजपनं आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. आम्ही मुस्लिम बांधवांना योग्य तो न्याय दिला. खासदार संजय जाधवांचं भाजपला प्रत्युत्तर. साताऱ्यामध्ये आम्हाला सोबत न घेणाऱ्यांची काय अवस्था झाली? मंत्री शंभूराज देसाईंचा भाजपला टोमणा. अति तिथे माती होते. राजकारणात मर्यादा पाळायच्या असतात. शंभूराज देसाईंचा भाजपला टोला. वंदे मातरम न म्हणणाऱ्यांना इथे गाडा, त्यांना इथे गाडा, नाहीतर पाकिस्तानात धाडा. भाजप आमदार संजय केनेकरांचा अबू आझमींवर निशाणा. प्रफुल्ल पटेलांच्या फोननंतर दादांनी प्रवासाचा निर्णय बदलला. ऐत्यावेळी प्रफुल्ल पटेल महत्वाचं काम घेऊन आले. प्रमोद हिंदूराव यांचा मोठा आणि खळबळजनक दावा.
चंद्रपुरात ठाकरेंच्या नगरसेवकांना 1 कोटीची ऑफर, मनसे नेते संदीप देशपांडेंचा आरोप. देशपांडेंनी आरोप सिद्ध करावे अन्यथा राजीनामा द्यावा. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्रे यांचा आव्हान. कोस्टल रोडवरचा म्युझिकल रोडचा मुंबईकरांना खरंच याची गरज आहे का? मनसेचे नेते अमित ठाकरेंचा सवाल. फेसबुकवर पोस्ट करत अमित ठाकरे यांनी या रोडच्या संदर्भात सवाल उपस्थित केले. साताऱ्यामध्ये जिल्हा परिषदेत कुणाची सत्ता? भाजप मोठा भाऊ असला तरी पालकमंत्री शंभूराज. आम्ही पालकमंत्र्यांना मिठी मारायला तयार आहोत. बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचं मिश्किल वक्तव्य. भाजपकडून सोशल मीडियावर अमित साटमांचा जुना व्हिडिओ पोस्ट. परभणीत मुस्लिम महापौर केल्यानं भाजपची टीका. पोस्टमध्ये भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचे शब्द खरे ठरल्याचा आशय. परभणी मुस्लिम महापौर संदर्भात भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका. निवडणुकीमध्ये मराठी करायचं औरंगजेबाचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं केलं जातंय. नवनाथ बन यांची टीका. लातूरमध्ये कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. विविध मागण्यांसाठी बांधकाम कामगार, घरेलू कामगार आणि कंत्राटी कामगारांचा मोर्चामध्ये सहभाग. चंद्रपुरातील वाईन शॉप आणि दारू दुकानच्या विरोधात मनसे आणि महिलांचा एल्गार. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाच्या समोर आंदोलन. आंदोलनात मोठ्या संख्येनं स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांचा सहभाग. तुळजापूरमध्ये वेश्या व्यवसाय विरोधात महिला नगरसेविका आक्रमक. पोलीस विभागाला नगरसेविका प्रियंका गंगणेंचं निवेदन. वेश्या व्यवसाय बंद नाही झाला तर रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा. साताऱ्यामध्ये कर्मचारी शिक्षकांचं राज्यभरात धरणे सत्याग्रह. प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन. कर्मचारी आणि शिक्षक संघटना एकत्र येत केली घोषणाबाजी. बीडच्या लिंबागणेश येथे जिओ नेटवर्क सेवा महिनाभरापासून खंडित. डॉक्टर गणेश ढवळेंच्या नेतृत्वाखाली टॉवरवर चढत लक्षवेधी आंदोलन. तर पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनं आंदोलन तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित. माहीम दादर 2 स्थानकांच्या दरम्यान तरुणाचा मृत्यू. अपघात की आत्महत्या याचा तपास सुरू. रेल्वे प्रवाशांनी काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल. पुण्यातील संगमवाडीमध्ये धावती रिक्षा अचानक झाली पलटी. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. सुदैवानं अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. संपूर्ण घटना एका बाईक रायडरच्या कॅमेऱ्यामध्ये झाली कैद. अकोल्यातील जुना आरटीओ परिसरातील घराला आग. घरातील साहित्य जळून खाक झाल्याची माहिती. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षकानं केली विद्यार्थ्याला मारहाण. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पैठण येथील निंबार्क इंग्लिश स्कूलमधील प्रकार. शिक्षकानं क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केल्याची माहिती. चंद्रपुरातील जिल्हा परिषद शाळेमध्ये 19 विद्यार्थ्यांना विषबाधा. सर्व विद्यार्थ्यांवर जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. धुळ्यातील शिरपूरमध्ये रिक्षा आणि ट्रॅक्टरची जोराची धडक. दुर्घटनेमध्ये 4 ते 5 प्रवासी गंभीर जखमी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. रिक्षाचं मोठं नुकसान. पुण्याच्या मुळशीमध्ये आयशर टेम्पोचा अपघात. भरधाव आयशर टेम्पोनं 5 वाहनांना उडवलं. दुर्घटनेमध्ये 5 जण जखमी. अपघाताचा सीसीटीव्ही समोर. जालन्यामध्ये घरावर पेट्रोल टाकून घर जाळण्याचा प्रयत्न. आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. या प्रकरणी संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल. मनमाड नांदगाव मार्गावर तेल टँकर पलटी. टँकरमधून इंधन गळती होत असल्यानं आग लागण्याची शक्यता. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. अहिल्यानगरच्या निवासा तालुक्यातील घोडेगावमध्ये गोळीबारामध्ये नितीन शिरसाट या 33 वर्षीय तरुणाचा मृत्यू. जुन्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती. नागपूरमध्ये नोकरच निघाला चोर. दुकानातील कपडे परस्पर विकून अफरातफर. 5 लाखांचा माल लंपास. मालकाची पोलिसांमध्ये तक्रार. मुख्य आरोपीसह मैत्रीण आणि नातेवाईकाला ठोकल्या बेड्या. धुळ्याच्या साक्री कोर्टासमोर हाणामारी. महामार्गावर मोठ्या संख्येनं तरुणांचा जमाव. अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी शहरात तणावाचं वातावरण. HSRP नंबर प्लेट तयार करणाऱ्या कारखान्यावर कोल्हापूर पोलिसांचा छापा. नंबर प्लेट बनावट पद्धतीनं तयार केली जात असल्याची माहिती. 2 मशीन, नंबर प्लेटसह इतर साहित्याचा 4,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. धुळ्याच्या शिरपुरात कृषी कार्यालयातील लाचखोरी उघड. 5,000ची लाच घेताना तालुका कृषी अधिकारी सह कर्मचारी रंगेहात पकडला. अधिकाऱ्यासह 2घांना अटक. जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी तर आणखीन एका आरोपीला अटक. जालन्याच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी आतापर्यंत एकूण 36 आरोपींना अटक.